नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, तुम्हाला सोयाबीन पेरणी करायची, अर्थात या ठिकाणी आपण शेत तयार केलेलं आहे, सोयाबीन पेरणी करायची। तर पेरणी करताना कोणतं खत टाकणं गरजेचं आहे की जेणेकरून उत्पादन चांगल्या पद्धतीने वाढेल, झाडांची ग्रोथ राहील, फुटवा राहील आणि शेंगाची संख्या चांगल्या पद्धतीने राहील, दाणे भरले पाहिजे, तर कोणतं खत टाकणं गरजेचं आहे तर आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्यासाठी निश्चितच हा छोटासा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत पहा, समजून घ्या आणि अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। तर मित्रांनो, या ठिकाणी जे शेत आहे या ठिकाणी सोयाबीन आपल्याला सोयाबीन पेरायचे, पण पेरणी करताना खत व्यवस्थापन द्यायचं। खत व्यवस्थापन करताना आता बरेचसे लोक अगोदरच या ठिकाणी जिप्समचा वापर करतात, अर्थात रॉक फॉस्फेट असेल किंवा आपण जिप्सम सुद्धा बनवू शकतो किंवा सिंगल सुपर फॉस्फेट पावडर स्वरूपात सुद्धा टाकतात मातीच्या कारण जमीन भुसभुशीत राहण्यासाठी। तो एक पर्याय चांगल्या पद्धतीने होऊ शकतो। किंवा दुसरा पर्याय जर म्हटलं तर निश्चितच आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये NPK युक्त जर असणारा गेरेड असतील, अर्थात या ठिकाणी 15-15 आहे, 12-32-16 आहे किंवा 14-35-14 आहे, 10-26-26 असेल किंवा 16-16 आहे, हे ज्या ग्रेड आहेत NPK युक्त किंवा 18-18-10 असेल किंवा 10-20-20 आहे, हे ज्या NPK युक्त ज्या ग्रेड आहेत ते आपल्याला टाकून द्यायच्या शेतामध्ये, किंवा तुम्ही पेरणी करताना सुद्धा वापरू शकता किंवा हाताने सुद्धा टाकणी करू शकता। शक्यतो काय करा, पेरणी करत असताना त्याच वेळेला अगोदरच ॲप्लिकेशनमध्ये टाकून द्या, म्हणजे कारण खत लागू पडण्याचा पिरियड जो आहे साधारणपणे 1.25 महिना 2.5 महिन्यामध्ये लागू पडत असतात आणि आपलं 3.5 ते 4 महिन्याचं सोयाबीनचं पीक आहे, त्यासाठी आपल्याला अगोदरच खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। तर हे ॲप्लिकेशन करणं म्हणजे चांगल्या पद्धतीने आपल्या झाडांची ग्रोथ असेल, वाढ आहे, दाणे भरायची अवस्था आहे, त्या ठिकाणी आपल्याला पोटॅश खूप गरजेचं आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला खालून NPK युक्त जे खत आहे ते देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपण फ्लॉवरिंगच्या माध्यमातून सुद्धा आपण पोटॅश घेऊ शकतो, म्हणजे ज्यावेळेस दाणे भरायची अवस्था आहे त्यावेळेस किंवा फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला पोटॅशची खूप गरज आहे, त्यावेळेस सुद्धा आपण या ठिकाणी तो घेऊ शकतो। म्हणजे हे ॲप्लिकेशन या ठिकाणी करा, म्हणजे त्याचा फायदा आपल्याला निश्चितच चांगल्या पद्धतीने होईल। तर अशा पद्धतीमध्ये आपल्यासमोर एक छोटंसं खत व्यवस्थापन मांडण्याचा प्रयत्न केला आहे, निश्चितच ते तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे। अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। धन्यवाद।